नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सेलिब्रेशनसाठी आपण सगळेच तयार होत नाही का? आपण सगळे म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे अशा शासनात जिथे सत्ता जनतेकडे असते आणि लोकांनी निवडलेले प्रतिनिधी देश चालवतात। आता ही डेफिनेशन आहे ना, ही या संपूर्ण व्हिडिओवर तुम्ही बॅक ऑफ द माइंड ठेवा आणि शेवटी आपण फक्त एकमेकांना या दिनाच्या शुभेच्छा देऊयात। महाराष्ट्रामध्ये असा एकही आठवडा जात नाही जेव्हा पॉलिटिक्स ट्रेंडिंगवर नाहीये आणि पॉलिटिक्स नॉन ट्रेंडिंग झालं तर लोकांच्या खऱ्या समस्या उघड्या पडतील, जे परवडणारं नाहीये, नाही का? पूर्वी कसं असायचं ना की एखादा इव्हेंट झाला की त्याच्यानंतर शहर साफ व्हायचं। आता उलटं होतं। पुण्यात सायकल इव्हेंट झाला, मस्त पुढे दिसत होतं, छान झाडं रोपं कडेला, असं छान सगळं मस्त दिसत होतं। पण इव्हेंट झाला, झाडं गायब, रोपं गायब। अहो, जिथे नगरसेवक गायब होत आहेत त्या काळात झाडं गायब होण्यासाठी रडण्यात काय अर्थ आहे, नाही का? नगरसेवक नॉट रिचेबल, मिसिंग या बातम्या आता आपण अगदी सहज वाचतो। बरं, आहे ते नगरसेवक तरी लॉयल आहेत का प्रजेशी? महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्राचा विरोधक कोण असला पाहिजे तर अदानी असं सांगणारा नेता राज ठाकरे यांच्या एका सभेनं एकतर्फी असणारी निवडणूक फिरवली, हे खरं आहे। पण बहुधा त्यांच्या कल्याण डोंबिवलीच्या स्थानिक नेतृत्वानं याचा अर्थ वेगळा काढलेला दिसतोय, कारण कल्याण डोंबिवलीत मनसेनं राजकीय विरोधक कुणालाच मानलेलं दिसत नाहीये। त्यामुळे कदाचित खुद्द राज ठाकरे यांनाच शिसारी आणणारं राजकारण करून कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नेते राजू पाटील यांनी परस्पर शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि तो सत्तेसाठी दिला। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर 7 दिवसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांसमोर आले, ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात। आणि या सगळ्या कार्यक्रमात कुठला राजकीय बॅकड्रॉप महाराष्ट्रातल्या प्रजेनं पाहिला की बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि धनुष्यबाण ही दोन चिन्ह ज्यांच्याकडे आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मनसेनं सत्तेसाठी युती केलेली आहे। लक्षात घ्या, MMR पट्टा, त्याच्यावर पकड मिळवणं आणि 2029ची निवडणूक याचा डायरेक्ट संबंध आहे। आता हे कोल्ड वॉर नेमकं कोणत्या दोन नेत्यांमध्ये हे कळणं अवघड आहे किंवा त्यावर बरेच राजकीय विश्लेषक आता मतं मांडायला लागलेत। कल्याण डोंबिवलीमध्ये ही लढाई एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण अशी आहे का, असं पिक्चर जरी दिसत असलं तरी कुठेतरी ते एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं कोल्ड वॉर आहे का, याच्यावर बऱ्याच राजकीय चर्चा होत आहेत। खरं तर महायुतीचा विजय झाल्यानंतर लगेचच कॅबिनेट बैठक झाली, पण त्याला एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली। दुसरीकडे ताज हॉटेलमधनं नगरसेवक जसे बाहेर पडले त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा केल्याची इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे। यामुळे भाजपतच राज्याचे वरिष्ठ आणि केंद्रीय वरिष्ठ ही स्पर्धा आहे का, या लाईनवर सुद्धा अनेक राजकीय विश्लेषक सध्या चर्चा करताना दिसतात। हा झाला पार्टी पॉलिटिक्सचा भाग, पण यामध्ये प्रजा गायब आहे ना। EVMच्या गडबडीची चर्चा होते, पण राजकारणी मतमोजणीनंतर सुद्धा ही जी गडबड करतायत त्यावर कुणाकडे आवाज उठवायचा या प्रजेनं? राज ठाकरेंची मुंबईतली सभा ऐकून कल्याण डोंबिवलीत मतं दिलेल्यांचं मत गेलं ना आता महायुतीकडे। मुंबईमध्ये मुस्लिम महापौर होईल असा बागलबुवा दाखवणारी भाजप ही स्टेटमेंट्स त्यांची महाराष्ट्रभर फिरली असतील। ती ऐकूनच कुठेतरी अमरावतीतल्या अचलपूरच्या काही प्रजेला असं वाटलं असेल की भाजप सत्तेत यावी, म्हणूनच त्यांनी मत दिलं असेल। म्हणूनच नगर परिषदेत भाजपच्या 9 जागा आल्या। पण तिथेही आता अशी बातमी येते की MIM आणि भाजप युती झाली आहे विषय समिती सभापतीच्या निवडणुकीदरम्यान। म्हणजे MIMच्या एका नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद देण्यात आल्याची सुद्धा बातमी आहे। शिक्षण आणि MIM असो। चंद्रपुरात काँग्रेसच्या हाती आलेली सत्ता अंतर्गत भांडणामुळे जाते की काय अशी स्थिती आली आहे। ही सत्ता काँग्रेसनं गमावली तर तिथे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याची चिन्ह आहेत। मजाच आहे ना, भांडणामुळे सत्ता गमावणं, सत्तेसाठी भांडणं विसरणं, अशी सगळी मज्जा प्रजेला या आठवड्यात बघायला मिळते आणि ती प्रजासत्ताक दिनानंतर तर अजून वाढणार आहे। स्पीकिंग अबाउट मज्जा, प्रजा, भांडणं विसरणं आणि सत्ता, महत्त्वाची बातमी अजून एक सांगायची आहे या आठवड्यातली, ती म्हणजे छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीनं निर्दोष मुक्तता केली। मार्च 2016 ते 2018 या काळात छगन भुजबळ हे तुरुंगात होते। टेरिफ वॉरपेक्षा भारतातलं प्रदूषण भयंकर आहे असं इंडियन अमेरिकन इकॉनॉमिस्ट आणि एकेकाळी IMFच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पद गाजवलेल्या गीता गोपीनाथ यांनी दाओसमध्ये म्हटलंय। प्रदूषण भारताच्या इकॉनॉमीचं सायलेंट किलर आहे असं त्या म्हणतात। मे बी गीता गोपीनाथ कधीतरी महाराष्ट्रात आले ना तर हे भयंकर राजकीय प्रदूषण बघून त्यांचं मत कदाचित बदलू शकेल, नाही का? एनिवे, तुम्हाला ही बातमी माहिती नसण्याची शक्यता जास्त आहे, कारण महाराष्ट्रासाठी दाओसमध्ये महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टर्स सोबत झालेल्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स हे ऐकण्यात कदाचित तुम्ही बिझी असाल, म्हणून ही बातमी पण सांगितली या आठवड्यात महत्त्वाची घडलेली। या आठवड्यात राजकारण कमी म्हणून की काय, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातले विषय सुद्धा प्रजेच्या रोजच्या आयुष्यात दणक्यात शिरले।
शिवसेना पक्षचिन्ह कुणाचं यावरची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं 4 आठवडे पुढे ढकलली। सूर्यकांत भारताचे सरन्यायाधीश असतील साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत। आता ही सुनावणी त्यांच्यासमोर होणार की नाही याबाबत अजून काही स्पष्टता नाहीये। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव आता निवडणूक आयोगाच्या निकालामुळे ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे यांनी CJI सूर्यकांत यांचं मुंबईमध्ये जोरदार स्वागत केलं। CJI सूर्यकांत यांचे शेजारी उभे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार। बाय द वे बातमी अशी आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस या पक्षचिन्हांचा सोयीनुसार वापर करणार असल्याचं ठरवलेलं आहे। जिथे जी चिन्ह फायद्याची ठरतील तिथे ती चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार आहेत अशी बातमी आहे। एकनाथ शिंदे या कार्यक्रमात असं म्हटलंय की न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाहीये। पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समोरच CJI सूर्यकांत यांनी असं सुनावलं की उशिरानं दिलेला न्याय हा कधीच न्याय ठरत नाही। मुंबई उच्च न्यायालयातर्फे सूर्यकांत यांचा सत्कार समारंभ झाला आणि त्या कार्यक्रमातली ही स्टेटमेंट्स मी तुम्हाला सांगितली। आता ही गोष्ट वेगळी आहे की याच मुंबई हायकोर्टानं महायुतीचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या अटकपूर्व जामिनाच्या मुद्द्यावरून याच आठवड्यात राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। म्हणून भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसात शरण आलाय। राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत का की ते एका मंत्र्याच्या विरोधात काहीच बोलत नाहीत। मंत्र्याची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात, मात्र पोलिसांना सापडत नाहीत आणि तरीही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात। या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असं जर प्रजा म्हटली असती तर पेट टूलकिटचा हिस्सा झाली असती। हे प्रजेने नाही म्हणलंय तर हे म्हटलंय मुंबई हायकोर्टानं या सगळ्या गोगावले प्रकरणामध्ये। तर प्रजे हो, हा आहे या आठवड्यात घडलेला सत्तेसाठीचा संघर्ष आणि सत्तेला विचारले गेलेले सवाल। आता प्रजासत्ताक म्हणून आपल्या हातात काय राहिलंय हे तुम्ही संसदीय भाषेमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा।